नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. देशामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय वरती बंदी किंवा प्रतिबंधक घातल्यानंतरही बिहारमध्ये पीएफआय सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावरती आल्यानंतर पीएफआयनं आपल्या बेकायदेशीर कारवाया बदलल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता पीएफआय लष्कराप्रमाणे प्रशिक्षण देण्याऐवजी महत्त्वपूर्ण लोकांना टार्गेट करून त्यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा दावा एनआयएनं केलाय. पीएफआय वरती कारवाई केल्यानंतर आता धार्मिक सद्भावना बिघडवण्यासाठी केवळ टार्गेट किलिंग वरती लक्ष केंद्रित केलेलं आहे पीएफआय कडून, असा दावा केला जातोय. मुझफ्फरपूरमधील मोहम्मद कादिर अन्सारीच्या घरी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पीएफआयच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती आता उघड झाली आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, पीएफआय वरती बंदी घालून सुद्धा कारवाया सुरूच आहेत, काय सविस्तर माहिती? 2000 साली सिमीवर सगळ्यात पहिल्यांदा बंदी घातली. आयएम सुद्धा म्हणजे इंडियन मुजाहिदीन संघटना अस्तित्वात आली आणि त्याचंच पुढचं वर्षन म्हणून पीएफआय कडे बघितलं जातं. म्हणजे की पीएफआयची छापेमारी झाली, महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी आरोपपत्र दाखल झाले. तरीही देशाच्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये पीएफआयच्या कारवाया अजूनही सुरू आहे. हे पुन्हा एकदा या कादिरच्या कडे ज्या पाटणामध्ये जे आता एनआयएने छापेमारी केली त्यातनं हे समोर येत आहे. म्हणजे या प्रकारे समाजामध्ये दुही वाढवायची तयार करायचं आणि विघटन करायचं आणि वेगवेगळ्या समाजामध्ये धार्मिक तेढ वाढवायची, अशा प्रकारचं काम जर का पीएफआयच्या माध्यमातून होत असेल तर ते खरोखर धक्कादायक आहे. अजूनही अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा येत्या दिवसात होऊ शकेल, कारण काही गुप्त माहिती आपल्याला मिळाली आहे कादिरच्या घरी एनआयएला आणि त्या आधारावर अनेक ठिकाणी एनआयए छापेमारी करू शकते. येत्या दिवसात स्पष्ट होईल. श्वेता. प्रशांत, धन्यवाद तुम्ही सगळ्या दिलेल्या या माहितीसाठी. एनआयएनं दावा केल्याप्रमाणे कारवाया अजूनही सुरू आहेत देशामध्ये पीएफआय वरती बंदी असून सुद्धा. यानंतर एक मोठी बातमी आहे राहुरीमधून. गुहा गावामध्ये कनिफनाथ मंदिरामध्ये आरती करण्यापासून प्रशासनानं रोखल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. प्रार्थनास्थळा शेजारी असलेल्या कनिफनाथांच्या मंदिरातील आरतीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी ग्रामस्थ कनिफनाथांची आरती करतात. मात्र वाद टाळण्यासाठी कनिफनाथ महाराजांच्या मंदिरात आरती करण्यापासून प्रशासनानं रोखल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय. त्यातच प्रशासनानं लावलेल्या जमावबंदीमुळे नागरिकांच्या संतापात भरच पडली आहे. मंदिराजवळ पोलिसांनी अडवल्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या वेशीजवळच ठिय्या मांडला आणि जोवर जमावबंदी हटत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवरती ग्रामस्थ ठाम आहेत. राहुरीतल्या या गुहा गावामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, वाद काय आहे, जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. हरीश. श्वेता, आपण जर बघितलं तर हा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेला आहे आणि गुहा गावामध्ये मंदिर आणि मस्जिद एकाच ठिकाणी जवळजवळ आहेत आणि कानिफनाथ महाराजांचं मंदिर जिथे गेल्या अनेक वर्षांपासून दर गुरुवारी नागरिक आरती करत असतात. मात्र जमिनीचा वाद सध्या सुरू आहे. कानिफनाथ मंदिराकडे असलेली जमीन काही समाज जो आहे तो कसतोय आणि ती जमीन ते मंदिराला देत नाहीयेत. त्यामुळं अनेक वर्षापासून न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. मात्र प्रशासनाने कुठेतरी आज आरती करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळं नागरिक संतप्त झाले आणि मस्जिद जिथे आहे किंवा मंदिर जिथे आहे तिथे जाऊन आरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलंय. नागरिकांनी थेट रस्त्यावरती येऊन कानिफनाथ महाराजांची आरती केली आहे. अजून देखील तिथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत प्रशासन जमावबंदीचा आदेश मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जो आहे तो नागरिकांनी केलेला आहे. जी हरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. बघूयात पुढे काय होतं. मात्र तिथे पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे. मात्र आता ग्रामस्थ आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि म्हणूनच गावाच्या वेशीजवळच ते ठिय्या मांडून बसलेत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूया टॉप 18 न्यूज. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावरती काल कळमनुरी तालुक्यातल्या कसबे धावंडा इथे एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. या प्रकरणी आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला पोलिसांनी अटक केली. राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा कायम आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमानात 11 ते 19 अंशांपर्यंत घट होणार आहे. मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसात हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. दमट हवेसह मुलीकणांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे तज्ज्ञांकडून मुंबईकरांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
रत्नागिरीमध्ये थंडी गायब झाल्यामुळे त्याचा आंबा मोहरावरती मोठा परिणाम दिसतोय. अनावर वातावरण बदलामुळे आंबा मोहराला गळती लागली असून त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. कोल्हापुरातील अनेक शेतकऱ्यांनी फुल उत्पादन बंद केल्यामुळे त्याचा फटका गुलाबाच्या निर्यातीला बसलाय. सुमारे 30 लाख फुलांची निर्यात ठप्प झाली असून व्हॅलेंटाईन डेला गुलाबाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे मंजूर झालेलं अनुदान तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी तहसीलदारांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तहसीलदार सतीश सोनी यांनी 15 दिवसात अनुदानाची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असं लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं गेलं. सोलापुरातील वादग्रस्त विभागीय अधिकारी हेमंत निकम यांची बदली करण्यात आली आणि यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाडू वाटत निर्णयाचं स्वागत केलं. उस्मानाबादमधील एका उर्साच्या धार्मिक कार्यक्रमात वळू उधळल्यामुळे 14 भाविक जखमी झाले. अचानक वळू उधळला गेल्यामुळे कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आणि सुदैवानं जीवितहानी झाली नाही. लोकलमध्ये टीसीवरती हात उगारणाऱ्या प्रवाशांवरती कारवाई करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं घेतलाय आणि त्याचवेळी लोकलमधील प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी डब्यात सुद्धा सूचना देण्यात येणार आहेत. प्रवाशांनी टीसींना सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. ससून रुग्णालयामध्ये रोबोटिक आर्मच्या साहाय्यानं राज्यातली पहिली शस्त्रक्रिया पार पडली. व्यवसायानं शेफ असलेल्या 22 वर्षीय पुरुषाची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अमेय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेत नवीन प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निम्म्याहून कमी वेळ लागला. जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाला मदत करण्याच्या आरोपात 3 जणांना अटक करण्यात आली आणि या 3 जणांकडून लाखो रुपयांची रोकड सुद्धा जप्त करण्यात आली आहे. मुझफ्फरपूरमध्ये पीएफआय संघटनेशी संबंधित 5 जणांविरोधात एनआयएनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. या 5 जणांविरोधात तरुणांना दहशतवाद्यांच्या मार्गानं जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. गुजरातच्या छोटा उदेपूरमध्ये लोकवस्तीत बिबट्या दिसल्यामुळे खळबळ उडाली होती. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागानं तत्काळ धाव घेत बिबट्याला जेरबंद केलं. गाझियाबाद न्यायालयाच्या आवारामध्ये वावरणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आणि या बिबट्यानं आतापर्यंत 6 जणांना जखमी केलं. बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये चोरीच्या संशयातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य चोरी केल्याचा संशय असल्यामुळे त्याला ट्रॅक्टरला बांधून मारहाण करण्यात आली. दक्षिण अमेरिकेच्या चिलीमधील जंगलामध्ये आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही. या भीषण आगीतील मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. अनेक जण बेघर झाले असून प्रशासनानं हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. हरियाणामधील पटौदीमध्ये दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनेनं तणाव निर्माण झाला. 2 गटात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. थंडीचा कडाका कमी होत असल्यामुळे शिमला इथे बर्फ वितळू लागलाय. बर्फ वितळल्यामुळे पर्यटकांचा काहीसा हिरमोड झालाय. पर्यटकांची गर्दी कमी झाल्याचं इथल्या व्यावसायिकांनी सांगितलं. आजचा दिवस खास आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं समर्थकांना कोणताही जल्लोष न करता समाजोपयोगी कामं करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. त्यामुळे राज्यभरात आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे रक्तदान शिबिर, कुठे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं, वरिष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा निर्माण उपलब्ध करून देणं असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी सकाळीच पोहोचले आणि त्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच
एकनाथ शिंदे यांचा हा वाढदिवस खास असाच म्हणावा लागेल. उपमुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांचा यथोचित सन्मान केला. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानातली. आज संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्तानं. मात्र जल्लोष न करता समाजोपयोगी कामं करा असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये समाजोपयोगी कामांचं नियोजन करण्यात आलंय. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अनेक VIP येत आहेत. त्यापैकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांना स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी खास शुभेच्छा दिल्यात. एकनाथ शिंदेंचं खास स्टोन आर्ट त्यांनी तयार केलंय आणि हेच ते स्टोन आर्ट आहे. या स्टोन आर्टच्या माध्यमातून आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी मुख्यमंत्र्यांना विशेष शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्र्यांचं हे स्टोन आर्ट त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं तयार केलंय. माझ्या गावच्या नदीतील दगडावर हे साकारण्यात आलंय. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता दगडाच्या नैसर्गिक आकाराचा वापर करून हे स्टोन आर्ट मी साकारलंय. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्यात. अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगण सिद्धी दौरा करणार आहोत. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी ही गतिमान राज्यकारभार करते अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आता जे ऐकतो वाचतो बरं वाटतं, सुंदर. हे असं चालू ठेवा. आशीर्वाद पहिल्यापासून चांगल्या माणसाच्या पाठीमागे आम्ही हात ठेवलेलेच आहे. दुसरं तुमचे चिरंजीव जे काम करतात ना, तरुण मुलगा आहे, पण त्यांच्यावरच्या संस्काराचा चांगला प्रभाव पडतो. जरा हे चालत आहे. देश बदलायचं असेल तर मला हे परिवर्तन तळातून केलं पाहिजे, मग देश बदलेल. आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ठाणेकरांसाठी. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पुलामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे. जुना पूल निकामी झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूच्या 2 मार्गिकांचं काम पूर्ण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन 2 मार्गिका उभारण्यात आल्या आणि या पुलामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणावरून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमानी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत असतात. ठाण्यातल्या कोपरी पुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मुंबई ठाण्याला जोडणारा कोपरी उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि बहुप्रतीक्षित असं ठाणेकरांचा हा कोपरी पूल होता. आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या पुलाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे. जवळपास 3-3.5 वर्ष या पुलाचं काम जे आहे हे सुरू होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. ठाणेकरांना याचा मनस्ताप जो आहे हा सातत्यानं सहन करावा लागत होता आणि अधिकचा वेळ जो आहे हा या वाहतूक कोंडीमध्ये जात होता. नेमका हा पूल कधी सुरू होणार याची अनेक चर्चा जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे. सुरुवातीला फक्त 1 मार्गिकेनंच हा मार्ग जो आहे हा सुरू होता आणि तब्बल हे काम पूर्ण झाल्यानंतर आता हा मार्ग लोकांच्या सेवेमध्ये असणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्वाचा पूल म्हणून हा ओळखला जातो. त्यामुळे मुंबईतून ठाण्यात जायला किंवा ठाण्यातून मुंबईत यायला जी वाहतूक कोंडी या पुलामुळे होत होती ती आता दूर होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे हे होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची एक प्रतीक्षा जी आहे ती आज संपताना आपल्याला पाहायला मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी उड्डाणपुलाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
पुढची बातमी नाशिकमधनं. इथे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय. कारण काही दिवसांपूर्वी गर्भगृहातील शिवपिंडीवरती बर्फ साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अन्निसने या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. अखेर चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच तो बर्फ आणून टाकल्याचं उघड झालं. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये 2022 साली एक घटना घडली असा दावा केला जात होता. ज्योतिर्लिंगाच्या पिंडीवरती बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला होता. परंतु तो खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. ईशान्य भारतावर जर आक्रमण झालं तर अशाच प्रकारे बर्फ गोळा होण्याचा दावा तेथील पुजाऱ्यांनी केला होता आणि त्यावेळी आसाम येथे पूर आलेला होता. त्याचं हे चिन्ह असल्याचं समजलं जात होतं. परंतु हा बर्फ बाहेरून आणून ठेवलेला आहे असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. याची चौकशी व्हावी म्हणून त्याचा पाठपुरावाही केला होता. काल या घटनेमध्ये 3 पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ही अभिनंदनीय घटना जरी असली तरी या प्रकरणात इतका वेळ का लागला याची चौकशी होणं गरजेचं आहे. तुर्कीमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर भारतीय लष्करानं भूकंपग्रस्तांना वैद्यकीय मदत देण्यासाठी फील्ड हॉस्पिटलचे डॉक्टर तुर्कीला पाठवलेत. एनडीआरएफ, मेडिकल टीम आणि श्वान पथक तुर्कीमध्ये पोहोचलं असून भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवली जाते. तुर्की आणि सिरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या 12,000च्या वर गेली असून अद्यापही हजारो नागरिक बेपत्ता आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली अडकले देखील असण्याची शक्यता आहे. तुर्की और सीरिया में भूकंप आने के बाद भारत सरकार लगातार तुर्की को मदद पहुंचाने के लिए सक्रिय है. सीरिया में भी एक विमान जा चुका है राहत और बचाव सामग्री का, और इस वक्त हम लोग मौजूद है उत्तर प्रदेश के गाजियाबाद के हिंडन बेस में. लगातार यहां आपको हलचल दिख रही होगी. भारतीय सेना के जवानों को देख सकते हैं. भारतीय सेना के जवान जा चुके हैं वहां, भारतीय आर्मी के लोग जा चुके हैं. फील्ड अस्पताल के साथ 99 आर्मी के पर्सनल जा चुके हैं और इस वक्त राहत और बचाव सामग्री जो ये C-17 ग्लोब मास्टर है जो कि बड़ा मालवाहक पोत है वो आपको तस्वीरों में नजर आ रहा होगा. और भारतीय सेना के जवान लगातार राहत और बचाव सामग्री के साथ, जो हमें इस वक्त दिख रहा है मेडिकल सामग्री के कार्टन आपको दिख रहे होंगे. इसके अलावा कुछ क्लोथिंग भी आपको दिख रही होगी जो इस विमान के जरिए भेजा जा रहा है. खाद्य सामग्री भेजी जा रही है, खाने का सामान भेजा जा रहा है और अंदर पहले से ही एनडीआरएफ की गाड़ियां, एनडीआरएफ के जवान जो है वो मौजूद हैं. और लगातार ये जो काम है लगातार किया जा रहा है क्योंकि भारत ने ऑपरेशन दोस्त के तहत कुछ ही घंटों में तुर्की और सीरिया को मदद देने की शुरुआत कर दी थी. पुढची बातमी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावरती बहिष्कार घातलाय आणि या आंदोलनाचा फटका सध्या सुरू असलेल्या 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसतोय. आता या संपाचं सावट 12वीच्या लेखी परीक्षेवरती सुद्धा घुंगावतंय. कारण राज्य सरकारनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय या संपामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतलाय. आणि हे आंदोलन पुढे असंच सुरू राहिल्यास 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षांना या संपाची झळ बसण्याची दाट शक्यता आहे. यानंतर थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. सर, मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत, काल एका महिला आमदारांवर मारहाणीची घटना घडली. परवा दिवशी एका पत्रकाराचा जीव गेला. एका भाजपच्याच व्यक्तीनं गाडीनं ठोकल्याची सध्या माहिती समोर येते. काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अराजक आणि अनागोंदी सुरू आहे. रोज हे आमदार किंवा लोकप्रतिनिधी सोडाच, पण सामान्य जनता, महिला वर्ग, व्यापारी हे एका भीतीच्या सावटाखाली. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत जो मराठवाड्यातला प्रकार घडला, पोलीस कितीही सारवासारवी करत असले तरी घटना घडलेली आहे आणि हा विषय कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात. त्याच मराठवाड्यामध्ये विधान परिषदेच्या सदस्या प्रज्ञाताई सातव या महिला आमदारावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला. असे अनेक प्रकार रोज घडतात. मुंबईत घडत आहेत,
महाराष्ट्रात घडत आहेत. याचं कारण असं आहे की सरकारचं अस्तित्व दिसत नाही, मंत्रिमंडळ काम करत नाही आणि राज्याचे गृहमंत्री जे आहेत त्यांच्याकडे खातं आहे. उपमुख्यमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा आणि त्या कार्यकाळाशी या कार्यकाळाची तुलना करावी. जेव्हा युतीच्या काळात ते मुख्यमंत्री होते तेव्हाचा कार्यकाळ त्यांचा आणि आता तेही बहुतेक दिवस ढकलत आहेत. पण त्याचा फटका या राज्याच्या जनतेला बसतोय, लोकप्रतिनिधींना बसतोय. लोकप्रतिनिधी सुद्धा दहशतीखाली आहेत, विशेषतः विरोधी पक्षाचे. कारण सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीनं काढून घेतलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मला वाटतं या सरकारचं नक्की डाव तरी काय आहे? का मोठं कारस्थान षडयंत्र रचलं जातंय का? विरोधी पक्षाच्या आमदारांवरती, खासदारांवरती, नेत्यांवरती भविष्यामध्ये जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी? कारण चित्र तसंच दिसतंय. फक्त मिंदे गटाचे आमदार, त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागे पुढे पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा लवाजमा, गरज नाही. पण ज्यांना खरोखर गरज आहे असे अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्याविषयी अत्यंत ढिलाईनं काम केलं जातं. मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी हे जर त्या संदर्भात वेळीच पावलं उचलली नाहीत तर सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो. ही दहशत कशासाठी निर्माण केली जाते? ही दहशत अशी आहे की शिवसेना फोडली, सरकार पाडलं, तरीही आलेलं सरकार नीट चालत नाही आणि जनमताचा रेटा हा शिवसेनेच्या बाजूने आहे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. लोकांचे लोंढेच्या लोंढे आमच्या कार्यक्रमाला येतात. आपण पाहिलं असेल आदित्य ठाकरे यांचा दौरा, जो शिवसंवाद दौरा सुरू आहे, नाशिकमधून सुरू झाला, मराठवाड्यात, बीड, अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की प्रचंड गर्दी उसळते. हे पाहिल्यामुळे कदाचित त्यांच्या पोटात गोळा आला. ह्या मार्गाने आम्हाला जमलं नाही सत्तेचा गैरवापर करून, तर मग अशा प्रकारे दहशत निर्माण करून, हल्ले करून, रक्तपात करून तरी दहशत निर्माण करून काय थांबवता येईल का, यासाठी हे सगळं सुरू आहे. परवा वरळीचा कार्यक्रम बऱ्यापैकी खुर्च्या रिकाम्या, बऱ्यापैकी नाही, अगदी व्यवस्थित कार्यक्रम झाला. पुढे तो व्यवस्थित कार्यक्रम झाला याचा नेमका तुमचा अर्थ काय? पाहिलं असेल आपण, तिथे सुद्धा दहशतीनं माणसं गोळा करण्याचा प्रयत्न झाला, पण दहशतीला न जुमानता लोक घरात बसले आणि टोप्या घालून कोळी समाजाच्या कोणाला आणलं होतं आपण पाहिलं असेल. हा, त्याच्यामुळे लोक, जनता, शिवसैनिक हे या मिंदे गटाबरोबर कदापि जाणार नाही आणि गेलेले नाही. याची समज आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा आलेली आहे आणि याचा फटका भविष्यामध्ये विधानसभा, लोकसभा आणि प्रत्येक निवडणुकीत बसणार आहे. कसबा आणि चिंचवड निवडणुकीत सुद्धा तुम्हाला याचं चित्र दिसेल. वाढदिवस आहे, तुमचे माजी सहकारी राहिलेले, नाही, असं आहे काय की शुभेच्छा द्याल? आम्ही एक व्यक्ती म्हणून, एक माजी सहकारी म्हणून अनेकांना वाढदिवसाला किंवा त्यांच्या घरातल्या शुभ कार्यांना शुभेच्छा देतच असतो. आम्ही नक्कीच एकमेकांचे राजकीय शत्रू आहोत आणि शत्रुत्व कायम राहील. कारण ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेचं सत्तेच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तो चालू आहे, ते शक्य नाही. त्याविरुद्ध ही लढाई चालूच राहील. पण जर एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर नक्कीच त्याला शुभेच्छा देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस निवडणुकांना सामोरे जात होते त्यावेळेस भाकडगायींचा प्रश्न प्रामुख्याने सोडवणार असं त्यांचं म्हणणं होतं. 14 फेब्रुवारीला आता काऊ डे साजरा करण्याचा त्यांना सांगितलेलं आहे. काऊ हागडे कसं बघता तुम्ही याकडे? आम्ही याच्याकडे काही बघायची इच्छाच नाहीये. कारण त्यांची होली काऊ म्हणजे अडाणी, अडाणीला हक करून ते बसलेले आहेत, त्याला होली काऊ म्हणतो. तर एवढ्या मोठ्या काऊला त्याने हक केल्यावरती दुसऱ्या काऊचं काय राहिलं या देशामध्ये? आता आम्हाला अडाणीला हक करता येत नाही म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडलेल्या आहेत. पण गाय ही गोमाता आहे
त्या गोमातेचा आम्ही आदर करतो. सर अग्रलेख बनवलेला आहे आणि अग्रलेखामध्ये आपण खरं तर नाना पटोलेंनी ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यांनी दिलेला राजीनामा हा योग्य नव्हता असं अग्रलेखातून जर विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर नाना पटोले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण विधानसभेचं अध्यक्षपद अचानक रिकामं झाल्यामुळे आणि नंतर ती संधी आमच्या विरोधकांना मिळाली. राज्यपालांनी आणि भारतीय जनता पक्षानं हा जो डाव आहे सरकार पाडण्याचा आधीच रचला होता. त्यांना ती आयती संधी मिळाली. आता विधानसभेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे नाही आहे. राज्यपालांनी निवडणूक होऊ दिली नाही, त्याचा फटका सरकारला बसला, हे सत्य आहे. तुम्ही अदानींचा उल्लेख केला. केंद्रामध्ये या पद्धतीनं अदानीला धरून के सरकार बसले असं तुम्ही म्हटलात, तर दुसरीकडे राज्य सरकारनं आता अदानी यांचा मुलगा करण अदानीची आर्थिक सल्लागार समितीच्या हो सांगतो ना, नियुक्ती केली. त्यांची ही आम्हाला गाई दिल्या आहेत मिठ्या मारायला आणि ते अडाणी नावाच्या होली काऊला गाई मारतायत. सर हिंदी में बताइए. आज संपादकीय में खासतौर पर नाना पटोले का जिक्र किया गया है. उसमें कहा गया अगर वो विधानसभा अध्यक्ष का पद नहीं छोड़ते तो शायद स्थिति कुछ और होती. उन्होंने आवेश में आकर इस तरह कदम उठाया जिसके चलते महाविकास सही है कि विधानसभा का अध्यक्ष पद बहुत ही महत्वपूर्ण पद होता है ऐसे समय में जब संकट आता है.